तर आज आपण बघणार आहोत CSIR नेट डिसेंबर 2011 मध्ये 3 मार्कला विचारला जाणारा क्वेश्चन आणि विचारलेला आहे आधी आणि रिपीटेड क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन असा आहे की लेट A be a 3x3 मॅट्रिक्स विथ रियल एंट्रीज सच दॅट डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 6. तर डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 6 म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे आपण काय करत असतो की जे आपले आयगन व्हॅल्यूज दिलेले आहेत त्या आयगन व्हॅल्यूचा प्रॉडक्ट म्हणजे आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू लिहित असतो. क्वेश्चन असा आहे की जर ट्रेस तुम्हाला 0 दिलेला असेल आणि डिटर्मिनंट ऑफ A प्लस आय इक्वल टू 0 वेअर आय डिनोट द 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स देन द आयगन व्हॅल्यू ऑफ A आर आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्या ऑप्शन्समधलं आपल्याला करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर मग ट्रिक आपण काय वापरणार याच्यामध्ये, जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे तर डिटर्मिनंट आपण ट्रिकनुसार कसा लिहितो की प्रॉडक्ट ऑफ द आयगन व्हॅल्यूज इज नथिंग बट द डिटर्मिनंट. सो let lambda 1 lambda 2 and lambda 3 which is equal to 6. that means product of 3 eigenvalues is equal to 6. अजून आपल्याला काय दिलेले आहे की ट्रेस ऑफ A इक्वल टू 0. ट्रेस म्हणजे काय घेतो आपण की तिन्ही आयगन व्हॅल्यूची काही 3x3 असेल तर 3 आयगन व्हॅल्यूज असतील तर त्या 3 आयगन व्हॅल्यूची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. मग लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा 3 इज इक्वल टू 0. आपल्याला हे गिवन आहे. अजून आपल्याला काय दिलं आहे की डिटर्मिनंट ऑफ A प्लस आय इज इक्वल टू 0. पण आपल्याला काय माहिती की A प्लस लॅम्बडा आय ची व्हॅल्यू आपण काय घेत असतो, 0. जर कम्पेअर केलं तर आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळते, -1 मिळते. ओके, लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, -1 मिळते. सो लॅम्बडा इज इक्वल टू -1 ही आपली एक व्हॅल्यू मिळणार आहे. ओके, तर मग नंतर काय करायचं आहे, आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली आहे म्हणजे आपल्याला काय मिळेल, लॅम्बडा 2 इंटू लॅम्बडा 3. ही जर लॅम्बडा 1ची व्हॅल्यू जर आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळेल, लॅम्बडा 2 इंटू लॅम्बडा 3 इज इक्वल टू -6 मिळेल. म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू -6. आणि जर इक्वेशन 2मध्ये पुट केली तर आपल्याला ट्रेसची व्हॅल्यू मिळेल, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा 3 इक्वल टू 0. लॅम्बडा 1ची व्हॅल्यू जर आपण इथं -1 पुट केली तर आपल्याला काय मिळेल, लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा 3 इज इक्वल टू 1 मिळेल. म्हणजे आपल्याला ट्रेसची व्हॅल्यू काय मिळाली, 1. आणि प्रॉडक्ट ऑफ आयगन व्हॅल्यूज म्हणजेच डिटर्मिनंट काय मिळाला, -6. तर आपल्याला आता आयगन व्हॅल्यू शोधायची आहे. ओके, मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एक आयगन व्हॅल्यू मिळाली आहे -1. मग आता सी ऑप्शन आपला काय होईल, कॅन्सल होईल. का बरं, इथं 1 व्हॅल्यू दिलेली आहे आयगन व्हॅल्यूची पण आपली व्हॅल्यू काय आलेली आहे, -1 आलेली. मग आता बाकीच्या व्हॅल्यू कशा शोधायच्या, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन यूज करायचं आहे. जर 3x3 2x2चा जर मॅट्रिक्स असेल तर त्याच्यासाठी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन वापरतो. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल, जर आपल्याला इथं लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ A इंटू लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. आपल्याकडे ट्रेस आहे, डिटर्मिनंट ऑफ A आहे, तर व्हॅल्यू पुट करायची आहे. मग लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेसची व्हॅल्यू काय आलेली आहे, सो विच इज इक्वल टू 1 लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू काय आलेली आहे, -6. तर ती इथं टाकायची आहे, -6 इक्वल टू 0. तर काय मिळेल आपल्याला, लॅम्बडा स्क्वेअर मायनस लॅम्बडा -6 इक्वल टू 0. मग आपल्याला याचे काय करायचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे. मग काय मिळेल आपल्याला, लॅम्बडा स्क्वेअर -3 लॅम्बडा प्लस 2 लॅम्बडा -6 इज इक्वल टू 0. लॅम्बडा इंटू ब्रॅकेट लॅम्बडा -3 प्लस 2 इंटू ब्रॅकेट लॅम्बडा -3 इज इक्वल टू 0. सो विच इज lambda -3 and lambda plus 2 are both the roots of this quadratic equation. Now we can solve it as then lambda is equal to 3 and lambda is equal to -2. म्हणजे आपल्याला काय मिळालं, एकदा लॅम्बडा 1ची व्हॅल्यू -1 मिळाली, एकदा लॅम्बडा 2ची व्हॅल्यू -2 मिळाली आणि लॅम्बडा 3ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. मग आता ह्या तिन्ही व्हॅल्यू कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. तर आपलं आन्सर काय मिळालं आपल्याला, ऑप्शन नंबर डी. थँक्यू.